गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि मी आता इकडे आले डोंबिवलीला शायनिंग मारायला. काय शायनिंग मारायला. आणि आता आम्ही चाललोय स्विच बोर्ड आणायला, जयेश आणि मी. जयेशचं गाणं तुम्ही ऐकलं असेल. ना सो अजून पण घराचं कामच चालू आहे इकडे. आणि आई आणि मी काम बघायला आलो इकडे. कसं चाललंय, काय चाललंय. मृणाली मला आता पॉवर बँक गिफ्ट करणार आहे. मलाच पाहिजे. स्विच बोर्ड घ्यायला आलोय पण शॉपच बंद आहे. कधीपासून थांबलो आहे. 3:30 झाले तसे. आज काय आत्ताशे नाही काय अजून नाही. 3:30 वाजले तरी तो आला नाही आणि आम्ही जेवलो नाही. तोपर्यंत आम्ही लस्सी पियालो. स्विच बोर्ड घ्यायला आणि एक स्विच करायचं. काय करत होता तू आता. गिटार वाजवतोय तो इथे. तबल्याच्या क्लासला जाता, तबला वाजव ना जरा. हा जयेश. खाली आली आहे गरबा खेळायला, सॉरी गरबा बघायला. घरात सगळी कामं होती म्हणून आता 9:30 वाजलेत. तर 10ला इकडे बंद होतं. कामं संपवली आणि आले बघायला. आता संपल्यावर आलेत बघायला. अभिनंदन. हे गाईज सो अजून मी आंघोळ नाही केले. बिकॉज कलरचं काम चालू होतं आणि छोटी मोठी कामं चालू होती. तुम्ही आता मी जाईन आंघोळीला. सो आणि आंघोळ म्हणजे फ्रेश वगैरे होऊन खाली जायचं आहे. खाली जिथे देवी बसली आहे तिथे प्रोग्राम ठेवला आमचा सद्गुरूंचा. सो आम्ही आता सगळे तिकडे जाणार आहे. इकडे माझे जास्त कपडे नसल्यामुळे मी काय डेज म्हणजे ते कलर्सवाला नाही करत आहे. कारण जे आहे म्हणजे इकडे पण आहेत कपडे, बट ह्या कपड्यांमध्ये किंवा सगळं अरेंजमेंट नाही केले तर मग सामानामध्ये तर कुठेच भेटणार नाहीत मला असे कलरवाले कपडे. सो म्हणून मग मी असं नाही करत आहे. जे भेटेल ते घालणार आहे. सो सिलिंगचं काम सगळं झालं आहे. सिलिंगचं काम पण, लायटिंग वायरिंग वगैरेचं पण काम झालं आहे. फक्त आता कलरचं काम बाकी आहे आणि अजून आहे भरपूर. आरसा बिरसा काय बघितलं नाही, डायरेक्ट निघालो आहे कारण लेट झालेला. कुठं मामा आहेत ना ते मामा गेले ना. हो मामा अशी चालते. असेच बाबांनी काय घातलं सांग. टी शर्ट घातले हिरवा घातले. नाही मग ते बाबा नाही, ते शर्ट घातलेलं. नाही टी शर्ट. अरे ज्याने
ज्याला बघितलं बा जयेशने बाबा नाहीत. आम्ही तर चाललो बसले समोरच्या बिल्डिंगमध्ये खाली. काय नाही पडवायला घेणार लगेच काम नाही ऑफिसचं. चोरट काकाच बोलतायत ना. हे तू व्हिडिओ मध्ये आलं नाही ना. काय काय रे. आहे हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं सार्थक होणार नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी 9 दिवस आणि 9 दिवस या देवीची सेवा करायची. म्हणजे काय करायचं तर इतरांना आनंद द्यायचा आहे आणि आनंद लुटायचा आहे आणि आनंद वाटायचा आहे. आणि म्हणून आपण पुढील कार्यक्रम पुन्हा एकदा चालू करत आहोत नामसंकीर्तनाला. विठ्ठल आई विठ्ठल बाबा. विठ्ठल बाबा विठ्ठल आई विठ्ठल रखुमाई आई विठ्ठल रखुमाई आई विठ्ठल रखुमाई विठ्ठल बाबा विठ्ठल आई विठ्ठल रखुमाई आई विठ्ठल रखुमाई आई विठ्ठल रखुमाई विठ्ठल बाबा. प्रयत्नवादी बनलं पाहिजे कारण प्रयत्नानंच सर्व काही आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून हे प्रयत्न करणं कितीतरी महत्वाचं आहे. म्हणून आपण नशिबाच्या आरी कधीही जायचं नाही. माझ्या नशिबात असेल तसे घडेल. सद्गुरू म्हणतात नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून आपण घडवू तसं आपलं नशीब घडतं. पण किती 90% हे आपल्या हातामध्ये आहे आणि 10% फक्त ज्याला आपण दैव म्हणतो त्याच्या हातामध्ये आहे. मग आपण प्रयत्नवादी बनायचं का नशीबवादी बनायचं हे तू ठरवायचं. कारण सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता पुढील गीत एक आंबे मातेचं आपण गाऊया. पुढील गीत शंकरा हरिहरा शिव शंकरा हरिहरा शिव शंकरा श्री जय दुर्गे जय जगदंबे 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 हरिहरा शिव शंकरा हरिहरा शिव या ठिकाणी आम्ही जी सेवा करत असतो ना ती निरपेक्ष असते. आणि या जीवनविद्या मिशन ज्ञान साधना केंद्राच्या वतीनं अनेक आम्ही प्रबोधनात्मक कार्यक्रम करतो. म्हणजे आपल्या रुनवालमध्ये कुठे जरी असा व्याख्यानाचा कार्यक्रम प्रबोधनाचा कार्यक्रम पाहिजे असेल तर निरपेक्षपणे आमच्याशी संपर्क साधा. अगदी आम्ही तुम्हाला तो उत्तम असा कार्यक्रम देऊ. आणि याच्यातून कीर्तन पाहिजे असतील तर कीर्तन देऊ. व्याख्यान पाहिजे असेल व्याख्यान देऊ. समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधा. म्हणजेच आम्ही जे ज्ञान सांगणार आहे ते सद्गुरू श्री वामनराव पै यांचं ज्ञान तुम्हाला सांगणार आहोत. आणि म्हणून पुढील गीत गात आहोत. जन्म आहे मानसाचा आनंदासाठी. जन्म आहे मानसाचा आनंदासाठी. जन्म आहे
मानसाचा आनंदासाठी सुख देण्या सुख घेण्यासाठी याचसाठी सुख देणं सुख घेण्यासाठी याचसाठी सुख देणं सुख घेण्यासाठी जन्म आहे माणसाचा आनंदासाठी जन्म आहे माणसाचा आनंदासाठी सुख देणं सुख घेण्यासाठी याचसाठी सुख देणं सुख घेण्यासाठी याचसाठी सुख देणं सुख घेण्यासाठी जन्म आहे हे जग सुखी व्हावे हे जग सुखी व्हावे हे जग सुखी व्हावे जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय सद्गुरु जय अंबे माते की जय अंबे माते की जय धन्यवाद. सुंदर अशी एक शेवटची विश्व प्रार्थना म्हणू जी विश्वाच्या जीवन विद्या हे जगायचे असते जीवन विद्या हे जगायचे असते जीवन विद्या हे जगायचे असते तुम्ही आनंद वाटता की दुःख तुम्ही आनंद वाटता की दुःख हे तुम्ही ठरवायचं असतं हे तुम्ही ठरवायचं सर्वांगी सुंदर औषधे दुराशी कंठी नळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकरचा भरा गौरी कुमारा चंदना अधिक बळकट केलं आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा प्लीज अम्बे माते की बोले अम्बे माते की सोयीची जागा मिळेल तिथे बसून घ्यावं ये ना फोटो येते ना ये फोटो सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे. हे गाईज सो आमचा प्रोग्राम जो होता तो झाला. आम्ही 5:30ला चालू केलेला 5:45ला आणि 8:30ला संपला तो प्रोग्राम. ठेवलेला 1 तासाचा बट जे रुनवलचे जे होते त्यांना आवडला म्हणून अजून एक्सटेंड केला त्याने प्रोग्राम. मग आणि त्याच्यानंतर मग आईने येऊन जेवण केलं. आई गरबा पण खेळली सगळ्यांसोबत आणि जयुषाने आता मी चाललोय गरबा बघायला जेवण. जयुष कुठे चाललाय गावी आराम करायला कारण घराचं काम चालू होतं म्हणून तो काय करत होतास जयेश? दमला तो एवढं काम करून म्हणून तो आता चालला गावी. 4-5 दिवसाचा ब्रेक. जयेश काय करत होता तू? मगाशी
काय करावं ते कर परत. जयेश ते जे सॉन्ग वाचतंय ते नाचतोय आणि बोलत होतं मला की एक राऊंड मारूया आपण दोघं, पण आमच्यासोबत कोण नाही, आम्ही नाही मारणार. जयेशला बोर झाला म्हणून आम्ही आता आलो रिटर्न. परत जाऊया थोड्या टाइममध्ये. अरे खरं ते फ्री स्टाईल वाला डान्स करतात ते बघूया, ते मज्जा येते बघायला. घरी चाललाय तू, बोला आईस्क्रीम घेतोय. नाही जयेश नाही, जयेश नाही 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 नाही. आम्ही आता चाललो आईस्क्रीम. 10 वाली भेटते का? 20 वाली भेटते का माहित नाही, मी नाही खात. अरे तू, माझा इंटरेस्ट पण नाही गेमिंग मध्ये. पण त्यांनी चांगलं केलं, ठीक आहे. हा अजून कोणाला माहिती नाही म्हणून. हा आयडिया आली ना तर येतील खेळायला. गेमिंग झोन आहे तिकडे. अमूल म्हणजे अमूल आईस्क्रीम पार्लर आहे तिकडेच, त्या शॉपमध्ये गेमिंग झोन पण खोलला. तर जयेश रेट वगैरे विचारत होता काय आहे कसं. मला काही इंटरेस्ट नाही त्यात. जयेश आणि जयेशचे फ्रेंड्स आल्यावर खेळायला पाहिजे. 1 hourचे समथिंग 99 रुपीज होते दोघांचे. आणि सिंगल 2 जण खेळणार असतील तर 99 आणि 1 जण खेळणार असेल तर 70 रुपीज फॉर 1 hour पर पर्सन. पर पर्सन असे होते तिकडे. एखादा 200. आणि आता आम्ही आईस्क्रीम घेऊन आलोय, सगळ्यांचे वेगवेगळे चॉईसेस. GTA 5 आहे ना, GTA 5 आहे. आणि त्याच्याकडे GTA 3 आहे. ध्रुवकडे आहे ना.